जी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. आजच्या दिवसातील हा पहिला सामना RK11 वर्सेस कबीर 11 या दोन टीम मध्ये. गेम ऑन. पहिला चेंडू ड्राइव्ह करतायत, स्ट्रेट ड्राइव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत स्क्रीन समोर. हा चेंडू फील्ड होतोय आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा परंतु थांबवलाय. यस, नो वेट या तीन शब्दांचा योग्य वापर झालाय आणि मिळते एक धाव. या एका धावेने नक्कीच श्री गणेश होतोय. धावसंख्या आहे एक. बॉबी आणि अमोल ही जोडी आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. 6 षटकांचा सामना. सकाळचं सत्र आहे आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी नक्कीच पाहायला मिळते, कारण की किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 आजचा दुसरा दिवस आहे. संपूर्ण उल्हासनगर मधील खेळाडू इन ॲक्शन मध्ये आहेत. उल्हासनगर असेल, त्यानंतर म्हारळ, वरप या गावातील खेळाडू इन ॲक्शन मध्ये आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गतवर्षी आपण 12 संघ खेळवले होते. यावर्षी एकूण 16 संघांचा सहभाग. सॉफ्टवेअरने खेळताय. क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे दूर होते झेल पासून, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात नक्कीच या मॅच मध्ये झाली आहे RK11 या टीमची. 6 ओव्हरमध्ये नक्कीच 70+ धाव बनवण्याचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे सांगितलं कमलने आपल्या ओपिनियन मध्ये जेव्हा टॉस झाला. सकाळचे सत्र आहे, ड्यू फॅक्टर फार महत्वाचा आहे, कारण की सकाळी दव मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता या ग्राउंडवरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. फ्रंट फूट नो बॉल. या साइड लाईन नो बॉल आहे. नक्कीच नो चेंडू आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. स्टंपला हात लागलेला आहे. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. फ्री हिट होता आणि फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज अमोल. धावसंख्या स्थिर आहे 3 या धावसंख्येवरती. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. पहिला सामना RK11 आणि कबीर 11. फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला KPL चौकार. धावसंख्या आहे 7. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज अवंतरच्या स्वरूपात. एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. किंग्स प्रीमियर लीग भारतातील सर्वात पहिली टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट आहे. tenniscricket.in. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. ऑन साइडला लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. प्रयत्न खूप चांगले केलेत. चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा. तिसरीचा प्रयत्न नाहीये. बॅकअप आहे आणि एकूण बाउंड्री चेक करायचे आहे पंचांचं असं म्हणणं आहे.
बाउंड्री आपण चेक करूया, योग्य तो निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल. आमचे थर्ड अंपायर इथे उपस्थित आहेत. JP पॅनलचे फाउंडर जय पवार सर नक्कीच आमच्या टेक्निकल रूममध्ये इथे उपस्थित आहेत. बाउंड्री सेफ आहे, मिळतील 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2. गिरीश नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. वेगवान गोलंदाज आहे, बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका आणि सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय हा चौकार. पाहतोय बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट इनफिल्डच्या वरून. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग अमोल करतोय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. धावसंख्या 14 आहे. 6 षटकांचा सामना. प्रत्येक दिवशी 4 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. आमच्या सोबत नयन धुमाळ आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक, नामवंत गुणलेखक आहेत. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण त्यांना पाहत असतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शर्यतीचा वेध घेतला जातोय आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. धावसंख्या 15 आहे. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं गोलंदाज गिरीश. 6 षटकांच्या सामन्यांमध्ये 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल. स्ट्राइक इनला फलंदाज बॉबी आहेत. ड्राइव्ह करतायत डीप मध्ये, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ऑन ड्राइव्हचा फटका आपण पाहिलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, ऑन द स्टंप प्रेम होते, ज्यांचा उल्लेख आपण काल केला. आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. चांगली सुरुवात मित्र म्हणेन केली RK 11 या टीमने. टॉस गमावला होता या सकाळच्या सत्रामध्ये आणि चांगली सुरुवात. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाहीये. 16 धावांची पार्टनरशिप बनवले. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला प्रेम आहेत आणि प्रेमने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झाला फेल. विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का. अमोल बॅक टू द पवेलियन.
संघ मालक येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अविनाश रणदिवे विकेट गमावली आहे पहिली. 16 धावसंख्येवरती अमोलने खूप चांगली सुरुवात करून दिली. 2 चौकारांच्या साहाय्याने त्याने एकूण 9 धावांचे योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि गिरीशने पार्टनरशिप ब्रेक केली आहे. ऑन साइडला खेळत्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग तेवढीच चांगली फेकी मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय गिरीशने या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली आहे. एक धाव लेग बायच्या स्वरूपात आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. पहिल्या षटकामध्ये होत्या 10 आणि या षटकामध्ये आतापर्यंत आले आहेत 7 धावा. त्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे ती म्हणजेच लेग बायच्या स्वरूपात आली होती. 1 चेंडू अजूनही शिल्लक. अर्जुन वसिता वेलकम अर्जुन. फुल टॉस क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आले होते. फार वेगाने झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी या नक्कीच 2 धाव वाचवलेल्या आहेत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. अर्जुन वसिटा वेलकम स्वागत आहे. एक रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव असेल या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि नेहमीप्रमाणे लेट पण थेट एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचे ते आगमन होत आहे. व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव आणि यापुढच्या मॅच मध्ये जय भोले सीसी हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये असणार आहे. रॉक भाई यांचा प्रमोद पाटील यांचा संघ, त्या संघाचे कॅप्टन आयकॉन अर्जुन आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 बनवलेत. सोनू बांगर यांचे मित्र देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. किंग्स प्रीमियर लीग सीझन 2. फुल टॉस ऑन साइडला खेळतात डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत विकी आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. चांगली फिल्डिंग केली विकीने. धावसंख्या 19 धावा. थोडेसे नाराज आहेत प्रेम देखील. यस ऍक्शन. जय पवार सर आपण या, कारण की शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे गोलंदाज साहिल यांच्या, त्यामुळे आपण त्यांची शैली चेक करूया. नेक्स्ट मॅच आहे जय भोले सीसी आणि युवराज 11. या दोन टीम मध्ये 9 चेंडू घोषित केलेला आहे, त्यामुळे हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. ब्लॅकलिस्ट होणार आहे गोलंदाज साहिल.
खऱ्या अर्थाने काही दिवसांपूर्वी आपल्यासाठी एक दुःखद बातमी म्हणजे या ग्राउंडवरती नेहमी सराव करणारे राम छेडिया यांचे इथे निधन झालेलं आहे 2 दिवसांपूर्वी. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया, कारण की या ग्राउंडवरती ते सातत्याने खेळण्यासाठी यायचे आणि 2 दिवसांपूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करूया. फ्रीट आहे, धावसंख्या 20, गोलंदाज इम्रान. फ्रीट आणि स्ट्राइक इनला फलंदाज बॉबी. लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळट आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 21. 21 धाव धावफलकावरती आहेत आर के 11 या टीमची. चांगली धावसंख्या बनवली आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये नक्की 70+ बनवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगाने चांगली सुरुवात. ऑन साइडला खेळतायत. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडीशे फंबल झाले फिल्डर. मिळतील चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आपण पाहिलाय इम्रानच्या चेंडूमध्ये. डॉट बॉल. धावसंख्या 23. 23 धावा. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. फुलटॉस चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. प्रेमने फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. लागतोय अजून एक धक्का. सलामीचा फलंदाज बॉबी बॅक टू द पवेलियन. तरुण 11 हा संघ नेहमीच खेळतो आणि त्या टीम मध्ये कमल देखील खेळत असतात, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. तशीच फिल्डिंग व्यूहरचना देखील आपण पाहिली. तरुण यांना माहित होतं की कमल स्विच हिटचा प्रयत्न करतील आणि त्यासाठी प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा शैलीवरती आक्षेप आहे, आपण चेक करूया. जय सर आपण देखील या. धावसंख्या 24 आहे, आपण चेक करतोय. शैली याआधी साहिल ब्लॅकलिस्ट झालेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे पंच.
धावसंख्या 24. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. इम्रान ऑन साइडला क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळतायत. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. ते त्या चेंडूवरती थांबवलंय कमलने. एक कास धाबेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी इम्रान करतायत या षटकामध्ये. एकही मोठा फटका आला नाहीये या तिसऱ्या षटकामध्ये. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. एक विकेट देखील मिळवली आहे. सलामीचा फलंदाज बॉबीची आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26. 26 धावा. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन टीम मध्ये. तीन षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. त्यामुळे 12 मॅन आतमध्ये जाईल पाणी घेऊन. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला पुल करताय क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या कबीर 11 या टीमचे संघ मालक मॅनेजर इथे उपस्थित आहेत. किरण वेलकम स्वागत आहे. अविनाश रणदिवे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. परिहारजी यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1500 कॅश प्राइज असणार आहे. अविनाश रणदिवे यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. सकाळचं सत्र आहे आणि आपलं ATM ऑन केलेलं आहे. हे प्रेम आहे. प्रोत्साहन वाढवण्याचं काम नक्कीच. आय थिंक झेलची शक्यता होती आणि तो झेल ड्रॉप झालेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 33. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गिरीश येत आहेत. धावसंख्या आहे 33. नेक्स्ट मॅच युवराज 11 आणि जय भोले CC या दोन टीम मध्ये असणार आहे. दोन्ही संघांचे संघनायक टॉस अडिया मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर आणि केली चूक. आय थिंक दीपू होते आणि दीपूने हा झेल सोडलाय. या झेलची किंमत मोजावी लागेल. ज्या कमलने षटकार लगावला होता. कॅप्टन आहे. एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्या कमलचा झेल सोडला जातोय. दीपूने प्रयत्न खूप चांगले केले होते.
झेल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका, त्याच्यावरती मिळते एक धाव. तरुण होते डीप मध्ये, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36. अविनाश रणदिवे यांच्यासाठी परिहार सर यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ही सुवर्ण संधी आहे. गिरीश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळतात. गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतील, चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. बॅटची कट होती आणि एक धाव मिळते. धावसंख्या 39. चांगलं षटक गिरीश यांचं देखील, कारण की गिरीशने देखील 5 चेंडू फेकलेत. चांगली गोलंदाजी केली, एकही मोठा फटका आला नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. कमल स्ट्रायकिंगला आहे, ज्याने 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला होता. तोच कमल आपण पाहतोय, कॅप्टन आहे RK11 या टीमचा. स्ट्रायकिंगला फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतात. कव्हर ड्राईव्हचा फटका. बंटी चांगली फिल्डिंग ड्राईव्ह लगावली आहे. हितू होते आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 41. यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. परिहार भाई यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आहेत. गोलंदाज आहेत गोपू. 41. चला जय बोले सीसी आणि युवराज 11 टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. परफेक्ट यॉर्कर LBW फलंदाज झाल्या बाद. संघ मालक अविनाश रणदिवे बॅक टू द पवेलियन. गोपू आले लेफ्ट राऊंड विकेटने आणि गुड डिसिजन शेखर सर. प्लम झाले फलंदाज अविनाश आणि LBWच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालेले आहेत. न्यू बॅट्समन राजा येत आहेत 5व्या क्रमांकावरती. 41 या धावसंख्येवरती आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत. सोनू भांगर आमच्या सोबत आहेत, आमचे साथी समालोचक. अंबरनाथचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. पालेगाव मनीष कोलेकर यांच्या गावातील
समालोचक आपण पाहतो आणि त्यांची देखील 21 आणि 22 तारखेला स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 2 दिवसांचा कालावधी. राजा ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, पंचांचा इशारा. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. येस, व्हाईट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया. शुभम तरे इन ऍक्शन मध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग काही दिवसांपूर्वी आपण पाहिली जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आशिया टीमच्या माध्यमातून. क्या बात आहे. द रॉक भाई यांच्या टीम मधून खेळणार आहेत शुभम तरे, मॅन फ्रॉम आशिले. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पंच 22 आहे का? येस, 22च्या स्वरूपात एक धाव असेल या चेंडूवरती आणि रिव्ह्यू गमावलेला आहे. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. बॅटिंग करणारी टीम RK11 या इनिंग मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे आणि थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि फलंदाज थांबले देखील नाहीये. त्यांना देखील माहिती असेल. रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी, सॉफ्ट सिग्नल आउट घोषित केलेला आहे. OUT फलंदाज झाल्या बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग आणि फलंदाज देखील बाद झालाय. क्या बात आहे, सचिन कामराने काय फिल्डिंग केली आहे आणि ऑन द स्टंप फेकी आणि विकेट मिळवली कोणाची? कमलची. कामराने फलंदाज झालाय बाद रनआउटच्या स्वरूपात. अजून एक धक्का लागलाय, तो म्हणजेच बॅटिंग करणारे RK11 या टीमला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, त्याला ऑन साइडला खेळले स्क्वेअर लेगला आणि चांगली फिल्डिंग सचिन कामराने केली आहे आणि तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी. रवींद्र जडेजाची आठवण झाली, ज्याप्रमाणे फेकी गेली ऑन द स्टंप आणि फलंदाज देखील बाद झालेला आहे. धावसंख्या 43. दुग्गल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू आपण पाहिलाय. आउटस्टँडिंग गोलंदाजी गोपू करतायत या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धाव आल्यात, त्यामधील एक धाव लेग बाईच्या स्वरूपात आहे, बाईच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 43 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलेत गॅप मधून. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती
हा चौकार येतोय आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 47 धावा 47. धावसंख्या आहे 47 धावा. अंतिम षटक. गोलंदाज हितेश येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज द मार्क. बघे कशी बॅटिंग करतायत. नेहमीच स्मित हास्य असतं, हसमुख चेहरा आहे त्यांचा. बघे कशी बॅटिंग ते करतायत या मॅच मध्ये, कारण की 47 बनवल्यात. इथून अंतिम षटकामध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा बनवावे लागतील. श्री गौरव यांचं देखील आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नाही, प्रचंड मेहनत आहे सर्वांची या स्पर्धेसाठी. अर्जुन वसिटा येत आहेत. जय बोले सीसी या टीमचे कॅप्टन आहेत. प्रमोद पाटील यांनी फार मोठा विश्वास दाखवलाय आणि रवी चव्हाण यांचा, सोहांडा यांचा हा संघ आहे. निस्टामिक स्ट्रोक होता. जवळपास क्षेत्ररक्षक नव्हते. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. किंग्स प्रीमियर लीग चौकार. मॅच 50 कंप्लीट. समोर जे प्रेक्षक आहेत स्क्रीन समोर, तिथून उठायचं आहे प्लीज, विनंती असेल. स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल तिथून आपण उठायचं आहे. चेंडू द्यायचंय, चेंडू द्यायचंय आपण. धावसंख्या 53. धावसंख्या 59. 59. 59 बनवल्यात. चांगला स्ट्रोक अलोंग द कार्पेट. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि 2 धावा पूर्ण होतील का? डायरेक्ट हिट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का RK11 या टीमला 60 या धावसंख्येवरती.
हरीश नवीन फलंदाज. स्ट्राइक एंडला बॅट्समन मार्क आहेत. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक गोलंदाज हितेश करतायत. अंतिम चेंडू शिल्लक आहे टॉस साठी. या अर्जुन वसिटा इथे उपस्थित आहेत. जय बोले सीसी या टीमचे कॅप्टन आणि युवान युवराज 11 या संघाचे संघनायक आपण देखील या टॉस साठी. नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असणार आहे आणि या चेंडू नंतर आपण टॉस करूया. बॅट चिकडा आणि यस फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60, बनवायचे धावा 61. कबीर 11 या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. वर्षाव विजयबाई यांच्या माध्यमातून झाला होता. एका विकेटसाठी 1000 रुपये. आज देखील एटीएम ऑन असणार आहे. चला आपण टॉस करूया. अर्जुन या पण टॉस साठी आणि युवान युवराज 11 या टीमचे कॅप्टन आपण देखील या. यस, दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. अर्जुन वसिटा आहेत. जय बोले सीसी या टीमचे कॅप्टन आणि युवान युवराज 11 या टीमचे कॅप्टन राहुल आहेत. राहुल शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. मनीष धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आज आउटफील्ड थोडीशी कडक आहे कारण की काल पाऊस होता 2 दिवसांपूर्वी आणि काल थोडीशी दमट ही आउटफील्ड होती, परंतु काल संपूर्ण दिवस ऊन होतं. कोण कॉल करणार आहे? येस, हेड्स असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय जय बोले सीसी या टीमने. अर्जुन टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. 6 ओव्हरची मॅच आहे. काय स्ट्रॅटेजी आहे? समोर युवा युवराज 11 हा संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅन असेल या टीम समोर? चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. प्लेयर चांगले आमच्यात, बॅट्समॅन बॉलर दोघं बरोबर आहे. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? गतवर्षी देखील ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाली आणि गतवर्षी 12 संघ होते, यावर्षी 16 संघ आहेत. पुढील वर्षी 20 ते 24 संघ होतील. ज्याप्रमाणे ही स्पर्धा आपण पुढे पाहतोय, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप चांगली आहे. दोघांनी मेहनत घेतली आहे, राज आणि मनीषनी, आणि मजा येईल खेळायला. क्या बात आहे, शुभेच्छा असतील. टॉस गमावलाय, 6 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? देखते हैं अभी, हमारे में बैट्समैन भी तो अच्छे अच्छे हैं. कोशिश करेंगे 75 to 80 रन बनाने का कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में और इस ग्राउंड के बारे में क्या कहोगे, क्योंकि ये बहुत बढ़िया ग्राउंड है? बढ़िया ग्राउंड है और जिस हिसाब से पानी भरा था और जिस हिसाब से पानी सुखाया है, मेहनत किया है मनीष ने, राज ने और बाकी बहुत लोगों ने मेहनत किया है. अच्छा कंडीशन दिख रहा है, अभी खेलने लायक हो गया. मजा आएगा खेलने में. नक्की शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थाने राहुल यांचं देखील खूप मोठे योगदान आहे हे मैदान सुकवण्यासाठी आणि हे मैदान बनवण्यासाठी. कारण की पावसाने लावलेली हजेरी, त्यानंतर सर्वांना वाटलं की पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं, कमलने देखील सांगितलं की ही स्पर्धा पोस्टपोन होईल की काय, पुढे जाईल की काय, परंतु आयोजकांनी निर्णय घेतला की ही स्पर्धा ज्या डेटला आहे त्याच डेटला आम्ही खेळवणार आहोत. हा नक्कीच दोन्ही आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म, खूप चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. यावर्षी 16 संघ, पुढच्या वर्षी राज 20 ते 24 संघ नक्कीच होतील, यातील मात्र शंका नाहीये. ज्याप्रमाणे तुम्ही आयोजन करता, ज्याप्रमाणे तुम्ही मेहनत करता या स्पर्धेसाठी. पहिला सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 61 या मॅच मध्ये, आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
हॅलो थँक्यू सो मच रोशन संते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहताय त्या ठिकाणी किंग्स प्रीमियर लीग 2025 पर्व सीझन नंबर 2 आपण एन्जॉय करतायत आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपण एन्जॉय करतोय दोन संघांमध्ये, ज्यातून कबीर 11 संघ आणि त्यांना फाईट करतोय RK 11 संघ. प्रथमतः बॅटिंग केली आपण पाहिले ते RK 11 संघानं आणि एकूण 60 धावा उभारले, 61 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं कबीर 11 संघासमोर आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी तरुण आणि प्रेम आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक पॉवर बेस मार्क सज्ज होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेली आहे आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त दाबीने सुरुवात झाली आहे, खाता खुलं होतंय. एक धाव फलकावरती कबीर 11 संघ. आज खूप चांगले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा आहे. A1 जोडी राज भोईर आणि मनीष धुमाळ यांच्या माध्यमातून आणि विकेट या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिले गेले तर विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज मार्क न फलंदाज या ठिकाणी बाद होतील. तरुण बॅक टू द डगआउट. शून्यावरती बांधावं लागेल पहिला धक्का कबीर 11 संघाला. मार्क्ससाठी बघा सुवर्ण संधी आली आहे. जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर परिहार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मार्क्ससाठी ही सुवर्ण संधी असेल. बघा सूचना आली आहे पंचांकडनं. जो कोणता खेळाडू ज्यांना बॅट घेऊन आतमध्ये यायचं असेल किंवा कशासाठी यायचं असेल, पाणी घेऊन देखील यायचं असेल, जर अर्जंट असेल तर या ठिकाणी आपण पंचांना विचारायचं आहे. पहिले सर्वप्रथम पंचांची आपण परवानगी घ्यायची, त्याच्यानंतरच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होऊ शकता. जर कोणताही खेळाडू डायरेक्ट जर आला तर त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. या सूचना असतील. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे किंग्स प्रीमियर लीग. विकेटचं बटन आता नवीन खेळाडू कामरा आलाय. मार्क तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल षटकातील ओव्हर द विकेट. ओ फुलटॉ चेंडू पुन्हा एकदा विकेटचं बटन होऊ शकलं असं, परंतु हा सोपा झेल शॉर्ट थर्ड मॅनला या ठिकाणी ड्रॉप केला जाईल. संघ मालक या ठिकाणी कॅच ड्रॉप करतायत आणि थ्रो देखील वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला. झेल होऊ शकला असा, विकेट प्राप्त होऊ शकली असती, परंतु सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक धाव मिळते, 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कामरा आणि प्रेम ही जोडी पाहायला मिळते. कामराला पहिलं जीवदान मिळालंय. पॉवर पेच्या षटकामध्ये मात्र मार्क भरपूर चांगली गोलंदाजी करतोय, इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल या षटकातील राईट अमोर द विकेट. ओ चांगला फटका यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला देखील प्राधान्य देत असताना शांत सुरुवात पाहायला मिळते या षटकामध्ये. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. आमच्यासोबत नयन धुमाल देखील जॉईंट आहेत ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. आणि कालच्या दिवसामध्ये DJ मास्टरनं देखील फार या ठिकाणी एंटरटेनमेंट केलं. आज देखील त्यांच्या माध्यमातून देखील तोच प्रयत्न असेल. DJ मास्टरचं देखील स्वागत. आपण लाईव्ह प्रेक्षकण पाहता त्या ठिकाणी tenniscricket.in माध्यमातून ग्रामीण tenniscricket.in वरती आपण ही स्पर्धा लाईव्ह या ठिकाणी पाहू शकता. अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत ऑनलाईन देखील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. षटकातील 4 बॉल झालेत आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मार्क भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू हा भरपूर वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न तो करतोय. कधी आपण पाहिलं गेलं तर वेग भरपूर येतोय चेंडूमध्ये, कधी गती देखील कमी पाहायला मिळते, व्हेरिएशन देखील पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. निपेंड क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील, दबाव टाकण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड साठी जोरदार अपील होती. सर्व खेळाडू एकत्र आले.
परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील. कोणत्या प्रकारचा इशारा नाही पंचांच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो बॅट्समॅन वरती. उत्साह भरपूर या षटकामध्ये सर्व खेळाडूंचा तुम्ही पाहू शकता, कारण की ज्या प्रकारे मार्कनं गोलंदाजी केली आहे, पॉवर प्लेचं पहिले षटक 5 बॉल फक्त 6 धावा 1 विकेट कॅरी केली आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू बीट होत आहेत आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 61चा पाठलाग करत असताना कबीर 11 संघ पोहोचलाय 8 धावा 1 गडी बाद. कमल येतोय. फुल टॉस, लॉफ्टेड हिट, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील, प्रयत्न केले परंतु बॉल थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार, आलाय चौकार. क्या बात आहे. तुषार मडके आमचे डीजे मास्टर यांची या ठिकाणी छोटीशी झलक, त्यांच्या नावाची छोटीशी धून आपण पाहू शकता. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 12 वरती पोहोचली धावसंख्या. पुढचा बॉल, ओ लॉफ्टेड हिट, ओव्हर पिच बॉल, ताकदीचा योग्य तो वापर परंतु फटका बसलाय लॉंग ऑन ला, टिपली जाईल जेल, फलंदाज बाद. दुसरा धक्का कबीर 11 संघाला. ओव्हर पिच बॉल होता, स्लॉट मध्ये होता परंतु थोडीशी ताकद या फटक्यावरती कमी पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझनला खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. प्रयत्न केले होते कामराने परंतु असं पण राहिले आणि दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. 12 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं सध्या तरी सुरू आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होत आहेत. दीपू 28 चेंडू आणि 49 धावेची अद्याप गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल षटकातील. यावेळेस देखील टॉपेज मिस टायमिंग आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा जेल टिपलाय. कॉटन बॉल, फलंदाज बाद. ठसन तुम्ही पाहू शकता, ठसन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होते बाद.
थँक्यू. तर पहिल्या चेंडूचा सामना करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला दीपून, परंतु या ठिकाणी कनेक्शन चांगलं नव्हतं. टॉप एज उडाली आणि खूप चांगला झेल गोलंदाजानं कॅरी केला आणि थोडंसं या ठिकाणी ठसन क्रिकेट देखील पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. होत राहतं क्रिकेटमध्ये, कारण की एकाच टीममध्ये ते एकाच संघामध्ये नेहमी खेळत असतात. त्या अनुषंगाने या ठिकाणी थोडासा चिडवण्याचा प्रयत्न देखील केला गोलंदाजानं. चला हॅट्रिक साठी निखिल परिहार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाजासाठी. कमल पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मार्कने इम्प्रेस केलं आणि या दुसऱ्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते ती कमलच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल. नवीन खेळाडू प्रवीण येतात मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल ओव्हर द विकेट. चांगला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यॉर्करचा प्रयास आणि बॅक टू द बॉलर खेळले होते. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. 61 धावेचा पाठलाग करत असताना सुरुवात थोडीशी नाजूक पाहायला मिळते. 3 गडी गमावलेत. धावा देखील येत नाहीत. एकमेव चौकार आपण पाहिला. सुनीलजी करोते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सुनीलजी करोते या ठिकाणी उपस्थित होते, आपण व्यासपीठावरती या. ओव्हर द विकेट. ओ लेट कट खेळतोय. फटका चांगला आहे. गॅप म्हणून आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेखा बाहेर आलाय बराच कालावधीनंतर हा चौकार. पेटीएम सुरुवातीला ऐकायला मिळाली. पेटीएम, गुगल प्ले, त्याच्यानंतर फोन पे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन भरपूर होतात. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस थोडासा बॉल गुडलिंड वरती पडल्यानंतर टॉस झाला, थोडासा बाउन्स मिळाला, त्यामुळे या ठिकाणी बॅटवरती व्यवस्थित चेंडू येऊ शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. एक चौकार जरी आला तरी देखील या षटकामध्ये विकेट आले. सफल ओव्हर मी म्हणेन. 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त केले कमलनं आणि धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. टोटल त्यांना आपण पाहिलं गेलं तर 9. पहिल्या षटकामध्ये मार्कनं 8 धावा, या षटकामध्ये कमलनं 9 धावा खर्च केल्या. धावसंख्या 61चा पाठलाग करत असताना कबीर 11 संघ अद्याप बॅकफूट वरती. 17 धावा, 3 गडी बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सामन्याचं समीकरण जिंकण्यासाठी 24 चेंडू 44 धावांची गरज असेल. डीजे चव्हाण यांच्याकडनं पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टन साठी दोन्ही संघाला या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. ते देखील ऑनलाईन जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रसन्न. चला 24 चेंडू 44 ची गरज आहे या ठिकाणी. मॅच थोडीशी कठीण आहे मी तर म्हणेन का नयन कबीर 11 संघासाठी, परंतु या ठिकाणी जर मोठे फटके आले या षटकामध्ये, मोठी फटकेबाजी झाली तर कुठेतरी मॅचला कलाटणी मिळू शकते आणि कुठेतरी कमबॅक होऊ शकतं कबीर 11 या संघाचा. ते काम करावं लागेल या षटकामध्ये प्रेमला, कारण की प्रेमनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 6 धावेवरती तो सध्या तरी खेळतोय आणि प्रवीण आत्ता झालेत ज्याने मात्र 1 चेंडूचा सामना केलाय. अटॅक करावा लागेल या षटकामध्ये. गोलंदाज अमू येतात. ओ फटका चांगला आहे. ऑन द टॉस खेळलेत अप्परकटच्या माध्यमातून. खेळाडू उपस्थित कव्हर रिझनला मिळेल फक्त 1 धाव. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल
18 या आकड्यावरती प्रयत्न करतायत, सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 23 चेंडू आणि 43 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच युवन युवराज 11 वर्सेस जय बोले सीसी. अर्थातच आपण पाहिले गेले तर प्रमोददादा पाटील रॉकबाई यांचा संघ देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग डिपार्टमेंट साठी जास्त वेळ आपण घेऊ नका. सूचना असतील या सामन्याला भरपूर वेळ झालाय, उशीर झालाय, लक्ष असू द्या. ओ यावेळेस देखील पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आलाय चेंडू, वेगानं आला, आतमध्ये आला. आपण पाहिले गेलं तर पुढे येऊन खेळण्याचा सुरुवातीला या ठिकाणी प्रयत्न केला फलंदाजांना, नंतर बॅकफुट वरती आले. शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित देखील होते आणि डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, मोठे फटके येत नाहीयेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल, फटका चांगल्या ऑन साइडला खेळलेत. मार्क त्या ठिकाणी उपस्थित असतील. लॉंग ऑनला मिळेल फक्त एकच धाव. सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये तो टीम आपण पाहिले गेलं तर RK 11 संघाला, कारण की तो अजूनही 19 वरती पोहोचलाय. कबीर 11 संघ 3 गडी देखील बाद झालेत. गरज आहे आता 21 चेंडू 42 धावेची, मोठे फटके मारणं गरजेचं असेल. पुढचा बॉल या षटकातील लाईन पाहावी लागेल. यावेळेस मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव मिळते धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. चला वाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये देखील वाईट बॉल भरपूर पाहायला मिळाले. एका गोलंदाजानं नक्कीच एका षटकामध्ये 4 वाईट बॉल फेकले होते. आज देखील या ठिकाणी ते चित्र पाहायला मिळेल का ओव्हर द विकेट ना, पुन्हा एकदा पाहावं लागेल. परंतु यावेळेस मात्र आतमधून गेला चेंडू, पंच सांगत असताना डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जरी अतिरिक्त धावा खर्च केल्या गोलंदाजांना तरी देखील या षटकामध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. बॉल झाले एकूण 4 धावा खर्च केल्यात, फक्त 4. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत पाहायला मिळते. 20 बॉल 40 ची गरज आहे. पाहावं लागेल यावेळेस देखील वाईट बॉल असेल. लगातार वाईट चेंडू येत आहेत. काल अनिकेत इंदुरकर जे गोलंदाज होते, नयन आम्हाला माहिती देत आहेत, ज्यांनी मात्र एका षटकामध्ये 4 वाईट बॉल या ठिकाणी हाताळले. श्री आदेश भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती आपलं देखील किंग्स प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एवन जोडी आपण पाहतो या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित. राज भोईर त्याचबरोबर मनीष धुमाल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. ओव्हर द विकेट, मागे खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, हुक करायचं होतं, परंतु पाठीमागे जातो चेंडू. संपर्क झालाय की पाहिजे येस पंच माहिती देतील आम्हाला. बॅट कट असेल, एज लागली होती पंच सांगतायत. सिंगल मिळेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 5 चेंडू 5 धावा, 6 धावा आले असतील. 6 धावा या षटकामध्ये येतात 5 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या 23. बॅकफुट वरती पूर्णपणे या सामन्यामध्ये कबीर 11. 19 चेंडू आणि 38 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे, लॉफ्टेड हिट, ओव्हर पिच बॉल, ताकदीचा योग्य तो वापर, टायमिंग सुपर, बॉल सीमा पार, षटकार. घेऊन जा आपण. नयन आपण पाहिलं गेलं तर पहिलं षटक या ठिकाणी मार्क्सचं होतं. त्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. मार्कनं चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये कमल आले, कमलनं देखील 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. त्याचनंतर
अम्मूचं षटक आतापर्यंत 5 बॉल आणि फक्त 6 धावा होत्या, परंतु अंतिम चेंडू ओव्हर पिच गेला आणि त्याच्यावरती षटकार आला या ठिकाणी फलंदाज प्रेमच्या बॅटमधनं. प्रयत्न सुरू आहेत. धावसंख्या आपण पाहिली गेली तर टोटल पोहोचली ती 29 या आकड्यावरती. इक्वेशन पाहायला गेलं तर आता 18 चेंडू आणि गरज आहे सामना जिंकण्यासाठी 32 धावेची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. चला वळूया आपण डीजे मास्टरकडे. तोपर्यंत समाप्त झालाय. पंच सूचना करतात आपण फिल्डिंग लावून घ्यायची. निलेश दादा कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या नक्कीच व्यासपीठावरती आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. निलेश दादा कडू आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील यांना अर्पित करतोय. कैलास वसी कुंदा कैलास धुमाळ जे आमच्या या ठिकाणी नयन धुमाल यांच्या या ठिकाणी आई आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय सुनीता जयवंत धुमाल मोठी आई यांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थानं अर्पित करूया स्पर्धेच्या वतीनं. चला 18 बॉल 32 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच अद्याप बॅलन्सचे प्रयत्न सुरू आहेत. प्रेमच्या माध्यमातून 7 बॉल आणि 13 वरती तो बॅटिंग करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आला, त्याला साथ द्यावी लागेल. प्रवीण यांना बॅटचा पेस ओपन करावा लागेल. गोलंदाज येत आहेत चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मार्क ज्यानं पहिल्या षटक हाताळलं. पॉवर पेस 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित केलाय, त्याचबरोबर मिड विकेट मध्ये खेळाडू, लॉंग ऑन मध्ये खेळाडू, लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू पाहायला मिळते. येस पंच वेळ जास्त होतोय बघा. मार्क लक्ष असू दे, आपल्याला पॅनल्टी लागू शकते. 2 खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावे लागतील जर ती वेळ समाप्त झाली तर. लक्ष असू द्या. पहिला चेंडू या षटकातील 18 बॉल 32 ची गरज. फटका चांगल्या समोर खेळलेत. लॉंग ऑफ रिझनला खेळाडू उपस्थित, मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती अर्धा पल्ला पूर्ण केलाय. टीम कबीर 11 संघाने अजूनही विजयासाठी अर्धा पल्ला गाठायचा आहे. 31 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. एकाच 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये यायला हवेत तरच या ठिकाणी कमबॅक होऊ शकेल. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास, भन्नाट वेग देखील होता या चेंडू मध्ये आणि मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबल ना जास्त काही फरक पडणार नाहीये टीम RK 11 संघाला. (31) 31 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 30 ची गरज आहे. ओव्हर द विकेट. फुल टॉस, लॉफ्टेड हिट, खेळाडू उपस्थित, झेलची संधी, झेल होते ड्रॉप आणि या ठिकाणी आपण पाहिले की त्याला सोपा झेल होता. कदाचित असं देखील वाटलं होतं की चेंडू फुल टॉस होता तर बाहेर जाईल, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. संधी होती परंतु संधी गमावली. झेलचं रूपांतर पाहावं लागेल. येस, चौकार असेल पंच सांगतायत आणि रिव्ह्यू देखील घेतला गेलाय. चेक करतोय चौकार आहे काय पाहायचं आहे. येस, रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चेक करूया आपण. प्रेक्षकांचा इशारा देखील चौकारा झालाय, परंतु आपण पंचांकडे जाऊया. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतील. एक्झॅक्ट बाउंड्री आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल.
प- या ठिकाणी कव्हर होत नाहीये. कॅमेरामॅनच्या माध्यमातून जास्त कव्हर झालेलं नाहीये, त्यामुळे आपण कळवायचं लगेच. चला, जो निर्णय या ठिकाणी पंच घेतील तो तुम्हाला पंच एकत्र देत आहेत. आणि मनीष या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण लाईन पाडायची तिथं जास्त दिसत नाहीये.
कमिटी मेंबर देखील होते. अन्याय कोणावरती केला जाणे गेम आहे मित्रांनो, लक्ष असू द्या. त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणावरती आपण अन्याय करत नाहीये आणि या ठिकाणी दोन्ही संघ आम्हाला समान आहेत ही गोष्ट देखील लक्षात असू द्या. त्यामुळे आपण सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. सावकारानं धावसंख्या नयन या ठिकाणी पुढे सरकेल 4 धाब्याने आपण पाहिले गेलं तर 30 पर 34 धावा धावफलकावरती. माफ करा 35 धावा असतील धावफलकावरती. 15 बॉल आणि आता 26 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना बॅलन्स झाला आणि लक्ष असू द्या बाउंड्री लाईन आपण व्यवस्थित पाडायची. पुढचा बॉल षटकातील तयार गोलंदाज ओव्हर द विकेट. ओ लॉफ्टेड हिट फटका चांगल्या समोर खेळलेत. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित लॉंग ऑफला आणि मिळेल एकच धाव. सरळ फटके जास्त खेळण्याचा प्रयत्न होतोय फलंदाज प्रवीण यांच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 36 वरती पोहोचली आहे. आता गरज आहे या ठिकाणी 14 बॉल आणि 25 धावेची. 14 चेंडू 25 ची गरज. अपेक्षा भरपूर आहेत प्रेम मटानी याच्याकडनं, कारण की या ग्राउंड वरती तो सराव करत असतो त्यावेळेस लांबलचक षटकार त्याच्या बॅटमन आम्ही पाहत आलोय आणि आता त्याच्याकडनं अपेक्षा असतील. मार्क तयार. लो फुल टॉस ऑन साइडला ढकललाय चेंडूला. लॉंग ऑनचा खेळाडू येईल वेगानं तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. प्रेमला देखील शांत ठेवण्यामध्ये यश मार्कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 37. 37 धावा धावफलकावरती. 13 बॉल आणि 24 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच वाईडिक्स लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि धावा मिळत आहेत 2. षटक या ठिकाणी होते नाही कंप्लीट. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा धावफलकावरती आता सामन्यामध्ये उरलेत. 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. कोणत्या प्रकारचा वेळ आता घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे. चर्चा नकोय. सूचना असतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण की वेळ भरपूर झालाय. पंच देखील आम्हाला इशारा करतायत आणि सूचना देखील देत आहेत. लक्ष असू द्या त्याचं आपण पालन करायचं आहे. डीजे बारा बॉल 22 ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही संपला नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. प्रवीण एका बाजूला असतील, दुसऱ्या बाजूला प्रेम पाहायला मिळत आहेत. दोघांच्या बॅटमधनं एक मोठा फटका जरूर आलाय, परंतु या ठिकाणी आता हे निर्णायक ओव्हर असेल. 5वं षटक. या ठिकाणी या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील, या षटकामध्ये विकेट येतील की मोठे फटके येतील, कमी धावा येतील की जास्त धावा बनल्या जातील, असे अनेक सारे प्रश्न या षटकामध्ये उपस्थित झालेत. त्यामुळे या ठिकाणी षटक घेऊन होते गोलंदाज ज्याच्यावरती फार जिम्मेदारी आहे. महेश येतोय 5व्या षटकामध्ये. प्रेम असेल स्ट्रायकेनला. प्रेम मटानी आपण पाहतोय. मोठे फटके मारावे लागतील. एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधनं. 12 बॉल 22 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल आहे षटकातील ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू क्या बाटे. वाईड यॉर्करचा प्रयास करतोय. वेल बॉल शांत ठेवतो या ठिकाणी प्रेम मटानीला. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी विजयाचा मार्ग सुकर करेल आपण पाहू शकता आणि थोडासा दबाव देखील निर्माण करेल फलंदाजावरती. 11 चेंडू आता जिंकण्यासाठी 22 ची गरज. एक चेंडू डॉट बॉल देखील फार उपयुक्त असतील या सामन्यामध्ये फिल्डिंग करत असताना आपण पाहिले गेलं तर RK11 संघासाठी देखील. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र ब्रह्मास्त्राचा वापर. समोर खेळलेत. लॉंग ऑफचा खेळाडू येईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि चेंडूची कलेक्टिंग व्यवस्थित नाहीये. थ्रो आला होता परंतु गोलंदाजाने या ठिकाणी थ्रो कलेक्ट केला नाहीये. त्यामुळं ओव्हर थ्रो थोडंसं पाहायला मिळालं आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा बनतायत.
एक एक धाव देखील महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आपण नेहमीच पाहतो एका एका धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागत असतो आणि एका एका धावेसाठी सामने गमवावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी ही एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 41. 41 आता गरज आहे 10 बॉल आणि 20 धावेची. तयार गोलंदाज महेश. हो, सातत्यानं आपण पाहिले गेले तर तिन्ही चेंडू हे खोलवर टप्प्याच्या बॉलला मिळाले. पहिला चेंडू देखील आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयास केला, त्याच्यानंतर दुसरा बॉल देखील खोलवर टप्प्याचा आणि आता देखील आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू सातत्यानं यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न करतोय. सफल देखील ठरलाय गोलंदाज महेश. 9 बॉल 20 ची गरज. फुलटॉस पुढे येऊन खेळले स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडू उपस्थित आणि स्क्वेअर लेगला हा झेल या ठिकाणी ड्रॉप केला जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला खेळाडू उपस्थित होते आणि सोप्पा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. बऱ्याचशा झेल या ठिकाणी या मॅच मध्ये ड्रॉप केल्यात RK11च्या खेळाडूंनी. जीवदान मिळतंय प्रेमला. 8 बॉल आणि 19 धावेची गरज आहे. प्रफुल्लजी कोणकर यांचं देखील आगमन झालंय या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील किंग्स प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. चुका जरूर झाल्यात. आपण पाहिले गेले तर झेल 3 ड्रॉप झालेत आतापर्यंत. एकाच मोठ्या फटक्याची गरज सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी आणि जर डॉट बॉल आले तर कुठेतरी मॅच मध्ये शिरकाव करेल संघ RK11. हो, यावेळेस मात्र यष्टा उद्ध्वस्त केले जातील. वेगवान तेज सरना चेंडू यष्टांवरती आदळतो. विकेटचं बदन. प्रवीण बॅक टू द डगआउट. हा लागतोय 4था धक्का टीम कबीर 11 संघाला. फार चांगली होती गोलंदाज आपण पाहिले गेले तर महेशच्या माध्यमातून सातत्यानं वेगवान चेंडू येतात. यॉर्कर येत आहेत. वेग भरपूर आहे चेंडू मध्ये आणि वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी आत्ताचा बॉल आपण पाहिला. विकेट मिळाली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. 1 विकेट फक्त 3 धावा खर्च केल्यात महेशनं. हे षटक निर्णायक होतं. मी अगोदर सांगितलं या षटकामध्ये बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. धावा कमी आल्या तर मॅच कठीण होईल कबीर 11 संघासाठी. धावा जास्त आल्या तर मॅच मध्ये कमबॅक झालं असतं. लो फुल टॉस लॉफ केलाय. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता आणि फेकी येईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. षटक कंप्लीट झाले. सफल ओव्हरची समाप्ती मी म्हणेन कारण की या ओव्हर मध्ये 1 विकेट आणि फक्त 5 धावा महेशने खर्च केल्यात. आता शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी गरज. मॅच मध्ये उरल्यात 6 बॉल आणि 17 धावा. डीजे नकोय बघा. लक्ष असू द्या. RK11 संघ आपल्या सूचना असतील. फार वेळ गेला या सामन्याचा त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आपण. 6 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज असेल. 6 बॉल 17 धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक स्लो ओव्हरचं षटक असेल. या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्ग वरती. सिद्धू सिद्धार्थ सिद्धू येतो या शेवटच्या षटकामध्ये. प्रेम सलामीसाठी आलेत. 13 बॉल खेळलेत
18 वरती खेळतायत. एकच षटकार आपण पाहिलाय. हितेश नवीन बॅट्समॅन. प्रेमच्या बॅटमधनं मोठे फटके येतील का, विजय या ठिकाणी मिळून देतील का आपल्या टीमला, की शेवटच्या षटकामध्ये सिद्धू या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देईल. प्रश्न भरपूर आहेत. सामना कोण जिंकेल याच्यावरती आता सर्वांच्या नजरा असतील. शेवटच्या मुमेंट पर्यंत हा सामना रंगलाय. चला फार वेळ घेतात आपण फिल्डिंग लावण्यासाठी. बघा लक्ष असू द्या, नेक्स्ट मॅच मध्ये जर असा जास्त वेळ झाला तर लक्ष असू द्या, सर्व संघाला सूचना आहेत, पॅनलाइज केले जाईल आणि नेक्स्ट मॅच पासून टायमर देखील लावलं जाईल, या सूचना असतील. पहिला बॉल दिशा इन बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्ट पंच सांगतील, पाहणी करतील. येस, वाईड बॉल. पंचांचा इशारा, वाईड बॉल आलाय. अतिरिक्त धाव इथे मिळते. धावसंख्येमध्ये एक धाव कंप्लीट आपण पाहिली गेली तर 45 धावा झालेत त्या फलकावरती. 45. 16ची गरज सामना जिंकण्यासाठी. लोवो फुलटॉस लॉफ केलाय, फटका चांगलाय, खेळाडू उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे. प्रेमच्या बॅटमध्ये आलाय संघर्षमय षटकार. सामन्यामध्ये थोडंसं कमबॅक झालं टीम कबीर 11 संघाच्या या षटकारामध्ये, कारण की आता गरज आहे 5 बॉल आणि विजयासाठी 10 धावेची गरज. मॅच बॉल देखील जेव्हा येईल तेव्हा तो देखील घेतला जाईल. नवीन दुसरा चेंडू या ठिकाणी दिला जातोय. लो बॉल फुल टॉस होता हा चेंडू. ताकद भरपूर होती या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट आणि यावेळेस चोख प्रत्युत्तर, क्लीन बोल्ड, यश उद्ध्वस्त केले जातील. मागच्या बॉलवरती षटका ठोकला होता प्रेमना आणि त्यालाच या ठिकाणी आता बाद करण्यामध्ये यश मिळतं गोलंदाज सिद्धार्थला. फलंदाज बाद, विकेटचं बदन. आता गरज आहे 4 बॉल 10 धावेची. बघा या ठिकाणी जिथे कॅमेरामॅनच्या इथे ब्लॅक स्क्रीन लावली गेली आहे तिथे आपण कोणी त्या स्क्रीनला हात लावू नका. खेळाडूंना विनंती असेल. इव्हन युवराज 11 टीम तिथे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण ब्लॅक स्क्रीनशी शेडछाड करू नका प्लीज. खेळाडू कक्षाच्या बाजूला. चला बॅट्समॅन या लवकर वेळ जास्त घेऊ नका. आपण जास्त टाइमपास होतोय या मॅचला. विकी आलेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 10 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच संपला नाहीये. काल आपण देखील पाहिलं नक्कीच ज्यावेळेस मात्र 3 षटकं होती, 40 धावेची गरज होती, 39 धावेची गरज. सुलतान सुरुवातीला शांत राहिला, परंतु सुलतान अंतिम मोमेंटला आपण पाहिलं तर 4 षटकार ठोकले आणि सामन्यामध्ये कमबॅक करून दिला. त्यामुळे आता या ठिकाणी सामना शेवटपर्यंत तो देखील आपण पाहिला नाही. 1 बॉल 1 ची या ठिकाणी गरज होती आणि सामना शेवटपर्यंत आपण पाहिला. आज देखील तो सामना पाहायला मिळेल का? 4 बॉल 10 ची गरज आहे. विकी आलेत. पुढचा बॉल एज लागली आहे. बॅटची खालची कडा. विकेट किपर प्रयत्न करतोय. एकच धाव इथे मिळेल. 3 बॉल आता 9 ची गरज असेल. निलेश दादा कडू आपण या व्यासपीठावरती सिनियर खेळाडू गावदेवी वरप संघाचे आणि राजकुमार आणि नितेश राठी यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या देखील किंग्स प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. 3 बॉल 9 ची गरज आहे. तयार गोलंदाज सिद्धू. चांगला चेंडू पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळून काढला. खराब क्षेत्ररक्षण. या क्षणाला अपेक्षा नव्हती मार्कडनं, परंतु
बॉल पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न केला आणि आता चेंडू सीमा पार. चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. धावा होत्या. मार्क करणं फार कमी चुका पाहायला मिळत असतात, परंतु या ठिकाणी चुकी झाली आणि हा चौकार आलाय. स्वतःवरती थोडेसे नाराज देखील होत आहेत, कारण की सामना तितकाच महत्वाचा आहे त्यांना देखील माहिती आहे. दोन्ही संघ पहिला मॅच खेळत आहेत किंग्स प्रीमियर लीगचा. 2 बॉल 5 ची गरज. लॉफ्टेड हिट. विजय स्ट्रोक येतोय. मी अगोदरच म्हटलं होतं कधी सामना कोणत्याही बाजूला जाऊ शकतो आणि हे तुम्ही पाहू शकता सेलिब्रेशन. ज्या खेळाडूने षटकार ठोकलाय हितेश होते फलंदाज. विनिंग मुवमेंट तुम्ही पाहू शकता आणि हा मॅच जिंकलाय टीम कबीर 11 संघानं. हार्दिक अभिनंदन. शेक हँड करायचं आपण लगेच. दोन्ही संघ लाईन अप करायचं आणि शेक हँड करायचं. सामना चांगला रंगला. 17ची गरज होती नक्कीच या अंतिम षटकामध्ये आणि 17 धावा 5 बॉल मध्ये या ठिकाणी बनल्या गेल्या. मार्कनं चौकार या ठिकाणी अडवला असता, कुठेतरी या ठिकाणी धावा वाचू शकल्या असता, परंतु चुकी झाली. चौकार आला आणि त्यामुळे या ठिकाणी ही मॅच गमवावी देखील लागली. षटकार ठोकलाय फलंदाज हितेशनं. चला नेक्स्ट मॅच देखील युवन युवराज 11 टीम आणि जय बोले सीसी आपण रेडी राहायचं लगेच. तर मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही वळतोय. सामन्याचा सामनावीर ज्यानं सलामीसाठी आले आणि 24 धावा बनवल्या तो प्रेम मटानी ठरलाय या सामन्याचा सामनावीर.